उद्धव ठाकरे यांचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार। वित्तीय सेवा संस्थेने भारतीय स्टेट बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची शिफारस। तर एसबीआयचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खारा 28 ऑगस्ट रोजी होत आहेत सेवानिवृत्त। भारतामधील 20 कोटी मुलींचा बालविवाह। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात आकडेवारी समोर। जगभरामध्ये सुमारे 6.5 कोटी मुलींचा दरवर्षी बालविवाह होतोय। त्यापैकी 1/3 तरुणी या भारतातील असल्याची माहिती। काश्मीरा आणि रॉयल कॉलेज परिसरामध्ये अधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई। मीरा भाईंदर महापालिका आणि पोलिसांकडून बार, हुक्का पार्लर पाठोपाठ आता पानटपऱ्यांवरही कारवाई। भिवंडी महापालिकेकडून शहरातील विविध भागात शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर हातोडा। मुख्यमंत्री शिंदेंनी शाळांच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचे दिले होते आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते धर्मवीर 2चं पोस्टर प्रदर्शित। 9 ऑगस्टला संपूर्ण देशभरात हिंदी आणि मराठी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार। आसाममध्ये पुरामध्ये जनजीवन प्रभावित। धेमाजी जिल्ह्यातील जोनिया डिव्हिजनमधील रियांग नदीची पाणी पातळी वाढली। आसाममध्ये आतापर्यंत पुरामुळे 42 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसामुळे गुजरातच्या कच्छमध्ये पाणीच पाणी। अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक संकटात। छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये बस उलटल्यानं नवजात बालकाचा मृत्यू तर 30 पेक्षा अधिक जण जखमी। ही बस बिलासपूरहून सारंगगडला जात असताना झाला अपघात। बिहारमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे जहानाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयामध्ये पाणी शिरलं तर रस्त्यांनाही नद्यांचं स्वरूप। झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यामध्ये पावसामुळे निर्माणाधीन पूल पडला। अर्गा नदीवरती 5.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत होता पूल। केदारनाथमधील गांधी सरोवरावरती हिमस्खलन। पहाटेच्या सुमाराला झालेल्या हिमस्खलनामध्ये कोणतंही नुकसान झालेलं नसल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।